वंडरफुल जागा आहे ना. आणि ही आमची रिहर्सलची जागा आहे फॉर लवासा मिफ्ता अवॉर्ड्स. आणि आता मिफ्ता अवॉर्ड्स आम्ही करतोय आणि लवासा इज अ पार्टनर. पण सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आम्हाला हा मिळाला की आम्हाला ह्या ठिकाणी रिहर्सल करता आली. आउटस्टँडिंग प्लेस. म्हणजे मला आय थिंक मला वाटतं इतके प्रोग्राम झाले असतील. मीच त्यातले गेले 5 वर्ष करतो महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड्स. पण इतकी चांगली जागा आम्हाला रिहर्सलला कोणी दिली नव्हती. व्हेरी ब्युटिफुल प्लेस. हा लवासा मिफ्ता अवॉर्ड्स हा पहिलाच इंटरनॅशनल मराठी फिल्म अँड थिएटर अवॉर्ड्स आहे. बेसिकली काय आहेत आपला थिएटर आणि सिनेमा. थिएटर तर डेफिनेटली इंडियातलं बेस्ट थिएटर आहे मराठी थिएटर. आणि सिनेमा हल्ली सब्जेक्ट्स बघितले तर मराठी फिल्ममध्ये सब्जेक्ट्स हिंदीपेक्षाही जास्त उजवे येतात. आणि मग कुठेतरी त्याला एक मार्केट प्राप्त करून देणं. कसं होतं की मराठी सिनेमाला तेवढी रिकव्हरी नाही आहे. कारण होतं काय फक्त महाराष्ट्रात बघितले जातात. हिंदी कसं ऑल इंडिया ऑल जगभर रिलीज होतं. कुठेतरी तर मग इंटरनॅशनल त्याचा ऑडियन्स क्रिएट करायचं. मे बी एका वर्षात नाही होणार, 2 वर्षात नाही होणार, 5 वर्षात तरी होईल, 10 वर्षात तरी होईल. एक अवेअरनेस तिकडे आलं पाहिजे. आणि मला वाटतं येईल नक्कीच. कारण आपल्याकडे फिल्ममेकर्स चांगले, फिल्म चांगल्या बनतात. आपलं थिएटर काय आहे गिवन द कंडिशन्स आपल्याकडे, तरी आपण थिएटर कसं जागं ठेवलं अजून महाराष्ट्रात. आणि थोडासा माज मराठी असल्याचा, महाराष्ट्रीयन असल्याचा. कारण मला वाटतं तुम्ही बघा कलेतल्या फील्डमध्ये बघा किंवा आर्टिस्ट बघा किंवा सिनेमा ज्यांनी आणला बघा, मराठी सदैव पुढे होते. आणि बस आपला मराठी एखादा ॲक्टर, एखादा डिरेक्टर, एखादा रायटर हा इंटरनॅशनली शाईन होणं खूप गरजेचं आहे. आणि तो होईल याची मला खात्री आहे. आणि लवासाचा सपोर्ट आहे या सगळ्या एंडेवरला. आणि मला वाटतं इट इज अ ब्युटिफुल मॅरेज. आणि आय जस्ट होप हे मॅरेज लास्ट फॉर एव्हर. आणि आम्ही दरवर्षी आता ह्या वर्षी आम्ही जाणार हा अवॉर्ड करायला दुबईला. आणि जवळजवळ 250-300 लोकांना घेऊन जाणार आहे. मोठी जबाबदारी आहे पण शक्य झालं कारण लवासाचा सपोर्ट होता, आर्टिस्टचा सपोर्ट होता, सगळ्या फिल्म फ्रेटर्निटीचा सपोर्ट होता. आणि मला वाटतं सपोर्टच्या जीवावरच एवढी मोठी उडी घेऊ शकली. लवासा मिफ्ता अवॉर्ड्स 2010च्या पूर्वरंगमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. मिफ्ता म्हणजे मराठी इंटरनॅशनल फिल्म अँड थिएटर अवॉर्ड्स. ही एक अशी सेरेमनी आहे जी इंटरनॅशनली होणार आहे लवासामुळे. आणि मीच नाही तर बाकी सगळे कलाकार, रंगभूमीवरचे चित्रपट किंवा नाटक क्षेत्रातले सगळेच कलाकार या नाईटसाठी उत्सुक आहेत. आणि इंटरनॅशनली होणार आहे आणि तो इव्हेंट दुबईला होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या नाईट्सची खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. लवासा प्रस्तुत मिफ्ता अवॉर्ड्सचं हे पहिलं वर्ष. आणि ही पर्वणी पहिल्यांदा दुबईच्या प्रेक्षकांना मिळणार आहे बघायला. आणि त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे. पहिल्यांदा एक मराठी अवॉर्ड फंक्शन इंटरनॅशनल लेवलवरती होतं आहे. मराठी पाऊल पुढे पडतं आहे. जगभरात त्याचं नाव होतं आहे मराठी सिनेमाचं आणि थिएटरचं. त्यामुळे खूप आनंद होतो आहे. आणि हा इनिशिएटिव्ह महेश सरांनी घेतला याबद्दल त्यांचं खरंच अभिनंदन आणि खरंच कौतुक करावं असं वाटतं. कारण एवढं मोठ्या लेवलवरती मराठी लँग्वेज आणि मराठी सिनेमाला नेणं हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि मला या अवॉर्ड फंक्शनचा एक भाग व्हायला मिळतं आहे हे खरंच माझं सौभाग्य आहे.
लवासा मिफ्ता अवॉर्ड्स पहिल्यांदा मराठीचा पताका भारताबाहेर फडकवला तो महेश मांजरेकरांनी. खूप वेगळी एक कल्पना आहे, संकल्पना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी इंडस्ट्रीबद्दल काहीतरी व्हायला पाहिजे, मराठी इंडस्ट्रीबद्दल चांगलं व्हायला पाहिजे, मराठी इंडस्ट्रीला चांगले दिवस आले, या नुसत्या वल्गना न करता एक माणसाने एक स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आम्हा सगळ्यांना दुबईला जावं लागतं आहे. खूप वेगळी कल्पना आणि वेगळं वाटतं आहे. कारण काय माहिती आहे ना की अवॉर्ड फंक्शन्सना इथे मुंबईत किंवा महाराष्ट्रातच आम्ही सीमित होतो. आमचं कौतुक घरच्यांनी केलेच होतं. मला असं वाटतं की जे दूर गेले आहेत भारतापासून आणि जे खरेच स्वतःला आजही मराठी समजत आहेत त्यांना भेटण्यामध्ये आणि त्यांच्याशी संवाद साधण्यामध्ये आम्हाला खूप मजा येईल. आणि मिफ्ताची ही पताका वर्षानुवर्ष अशीच फडकत राहू. महानायकाची महा एंट्री, दुबईत रंगलेला भव्य दिव्य सोहळा. मदिरालय जाने को घर से चलता है पीने वाला, किस पथ से जाऊं असमंजस में है वो भोला भाला. अलग अलग पथ बदलाते सब, पर मैं ये बदलाता हूँ कि राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला. लवासा मिफ्ता अवॉर्ड्स आज संध्याकाळी 7:30 झी मराठीवर. मी इथे आलेली आहे लवासाला. फक्त मी एकटी नाहीये तर लवासा मिफ्ताचे खूप सगळे स्टार्स, डिरेक्टर्स, ऍक्टर्स असे आलेले आहेत. I am really very excited की मी कुठलं सॉन्ग करते. अँड वन मोर इम्पॉर्टंट थिंग, इकडे आपले ज्युरी मेंबर्सची खूप इम्पॉर्टंट मीटिंग होणार आहे. आणि आपले ज्युरी मेंबर्स म्हणजे महेश सर आणि केदार सर. तर त्यांची ही जी मीटिंग आहे ती होतच राहील. पण चला आता आपण जाऊयात आपल्या डान्स रिहर्सलमध्ये की कोण आर्टिस्ट काय परफॉर्म करते आणि काय मौज मस्ती चालू आहे. सो कम ऑन, फॉलो मी. चलो नेक्स्ट. टॅप टॅप माझी टॅप सिग्नल. फॉलो प्लीज फॉलो. संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी दुबईला येणार आहे या सोहळ्याकरता. मी खूप एक्सायटेड आहे कारण ह्या सोहळ्यामध्ये मी अजूनपर्यंत नृत्य दिग्दर्शन खूप सोहळ्यांचं केलं आहे, पण ह्या सोहळ्यामध्ये मला स्वतःला एक डान्स करण्याची संधी मिळते आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण पहिल्यांदा इंटरनॅशनल मराठी चित्रपटसृष्टीचा हा जो सोहळा आहे तो होतो आहे आणि त्यात आपल्याला एक डान्स परफॉर्म करायला मिळतो आहे आणि बायगो बायगोवर मी परफॉर्म करणार आहे. सो आय एम एक्सायटेड. वॉक करके पहले आके और उनके मूवमेंट हो जाना. हाँ रेडी सर, टेक चालू है. टेकिंग चालू है. अभी वो पकड़
हे जे आहे ते इंटरनॅशनल इव्हेंट आहेत. ऑडियन्स आपला मराठमोळा ऑडियन्स असणार, पण तो तिथला असणार, परदेशातला. तो आपल्या संस्कृतीचं दर्शन तिथे घडवायचं आहे. सो वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्ट, मग ती लावणी असू शकते, मग त्यातलं वेस्टर्न पण आहे, फिल्मी आहेत, काही कॉमेडी ॲक्ट्स केलेले आहेत, अँड फुल ऑफ कलर्स. मी म्हणेन की संपूर्ण सोहळा जो आहे हा कलरफुल सोहळा आहे, ज्याच्यामध्ये खूप वैविध्य आहे, निराळेपण आहे. जे रेग्युलर आपण ॲक्ट बघतो त्याच्यापेक्षा बरेच काही वेगळं बघायला मिळणार आहे. त्यामुळे ह्या सोहळ्याची गंमत ॲक्च्युली मी ते सांगण्यापेक्षा तुम्ही टी व्हीवर जेव्हा तुम्हाला तो सोहळा बघायला मिळेल तेव्हा खूप आनंद होईल. मिफ्टा अवॉर्डसाठी मी ज्युरी म्हणून काम केलं, मी आणि महेश कोठारे यांनी फिल्म्स सेक्शनला. आणि मला स्वतःला असं वाटतं की सगळ्या रसिक प्रेक्षकांना माहिती आहे की मराठी सिनेमा आज ज्या पद्धतीने ज्या वाटेवर आहे आणि ज्या पद्धतीच्या फिल्म्स येत आहेत त्या इतक्या एकापेक्षा एक येत आहेत की कुठलीच फिल्म अशी नव्हती की अरे ही नसती तर बरं झालं असतं. ज्या काही फिल्म सिलेक्ट केल्या होत्या आम्ही दुबईतल्या काही रसिक प्रेक्षकांनी, खूप मजेशीर हा सगळा अनुभव होता. आणि आपल्याच सगळ्या रंगकर्मींना, सहरंगकर्मींना किंवा आमच्याबरोबरच आम्ही एकत्रच काम करतो किंवा केलं आहे अशा लोकांना त्या ठिकाणी अवॉर्ड घेताना बघताना खूप आनंद होईल, कारण ते पहिलं इंटरनॅशनल अवॉर्ड असेल. आणि मला स्वतःला असं वाटतं की मी स्वतःला भाग्यवान समजतो की मिफ्टाच्या या अवॉर्ड फंक्शनसाठी मी पहिल्यांदा ज्युरी म्हणून माझं सिलेक्शन झालं. आणि थँक्यू मिफ्टा. खूप आनंद होतोय. एकतर मराठी कलाकारासाठी, मराठी तंत्रज्ञासाठी सगळ्यांसाठी हा अतिशय भाग्याचा दिवस आहे की आम्ही सगळेजण दुबईत जाऊन स्वतःची कला सादर करणार आहोत. तिकडे एखादा बक्षीस समारंभ होणार आहे. यासारखी दुसरी छान आणि उत्तम गोष्ट नाही. आणि यासाठी सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांकडून महेश मांजरेकरांना खरंच धन्यवाद. रिहर्सल अजून काही दिवस करावी अशी इच्छा आहे. बट एनिवे त्याच्यासाठी थँक्यू व्हेरी मच दादा. तुझ्या पहिले आमचं सगळ्यांचं स्वप्न साकार झालेलं आहे. आणि धमाल लंडनची रिहर्सल पण इथेच करूया. त्या बात आणि जास्त दिवस करूया. बॉयज, लवासाची रिहर्सल संपलेली आहे. नाव सी यू इन दुबई. विमान कुणाला लागतं रे आपल्या? मला विमानात लागतं. अतिशयोक्ती करू बस. तू काय नट आहेस का? रंगभूमी हे यंत्र मला म्हणतात. हा? आणि ते यंत्र जर सुरळीत चालावं असं वाटत असेल ना तर ते नट सगळे टाईट पाहिजे. दुबईत रंगलेला भव्य दिव्य सोहळा लवासा मिफ्टा अवॉर्ड्स आज संध्याकाळी 7:30 झी दुबई में सफारी करने को जाती अंकुश चौधरी है, अनिकेत विश्वास रावी है, अभिजीत केड़करी है, सिद्धार्थ जादवी है, अमित भंडारी हो गया ना, डबल रोल में है. और उसका कैमरामैन है कैमरामैन दादा.
खरं तर मिफ्ताची सुरुवात असं म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्या वर्षी अशी धमाल आहे तर पुढच्या वर्षी काय असेल असं वाटायला लागलेलं आहे. दुसऱ्या कुठल्याही भारतातल्या रिजनल इंडस्ट्रीचं एवढ्या मोठ्या प्रमाणात इंडियाच्या बाहेर असं फंक्शन होत आहे आणि खरंच आपल्या मराठी इंडस्ट्रीसाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास घडतो इकडे आणि पूर्ण इंडस्ट्री इथे आलेली आहे आणि इथे एक मस्त सफारी, आम्ही डेझर्ट सफारी करायला आलेलो आहोत आणि यू कॅन सी द होल मराठी इंडस्ट्रीज हिअर. इट्स अ ब्रिलियंट सिच्युएशन. मिफ्ताच्या निमित्ताने आम्ही जगभरातल्या मराठी प्रेक्षकांच्या समोर आमचे परफॉर्मन्सेस सादर करणार आहोत. त्यामुळे ही आनंदाची गोष्ट आहेच, पण एक वेगळी जबाबदारी खांद्यावर असल्याची जाणीव या निमित्ताने होते की जगभरातले मराठी प्रेक्षक आज आमच्याकडे डोळे रोखून पाहत आहेत आणि मराठी सिनेमा, मराठी नाटक खऱ्या अर्थाने ग्लोबल झाल्याचा फील येतोय. You have agreed to the Marathi International Film and Theatre Awards. तो हमारे लिए बहुत सौभाग्य की बात. You agreed मेरे कहने पे to be an ambassador for this. तो क्या लगता है मराठी फिल्म में जो अगर काफ़ी देखी है, अगर मराठी कनेक्शन मेरी ज़िंदगी में नहीं होता तो मैं नहीं होता. क्योंकि मेरी माँ महाराष्ट्र है, तो जो भी है सलमान खान है, क्योंकि आप मराठी भी हैं. और मैं तो इतनी ज़्यादा पिक्चर नहीं देखता मराठी की, लेकिन आई हैव जस्ट सीन योर फिल्म्स, शिक्षण सायसगो एंड मी शिवाजी राजू. I loved the films. You know that I told you that also. That it has a huge potential of growing into a very large industry. क्या होता है कि basically what Marathi needed was support. और जब people like you are there to support, मुझे लगता है कि I think Marathi cinema definitely will grow, and it is we are fortunate you have agreed to the website launch. To all the people who are listening to me and watching me right now, I just want to say that that Salman Khan, Mahesh Manjrekar, anybody in the film industry or anywhere in the world cannot be who they are without your support. So agar like the way you've made the Hindi film industry, I think you should support your own film industry, your Marathi movies, and I watch Marathi films. So I think that whole culture of going back to the theaters with the family, should come back, and you should go and watch Marathi films in the theater. Thank you सर्व. साऱ्या जगातली मराठी मंडळी एकत्र येऊन हे सगळं बघेल. आपले सगळे आजकाल मराठी फिल्म्स, मराठी थिएटर आधीपासून चांगलं होतं, पण हल्ली मी बघते की जास्तीच म्हणजे त्याला एक नवीन प्रकारचं एक छान वाव, एक चांगलं प्रोग्रेस होऊन राहिलं आहे. आणि आय थिंक जगभर हे दाखवण्यात आमचा पण हा जो एक सहभाग आहे या इव्हेंटला, ह्याच्यात आम्हाला फार छान वाटतं. थँक्यू फॉर युअर सपोर्ट. म्हणजे ऑडियन्सचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मराठी सिनेमा आज जो एका स्टेजला आला त्याला बेसिकली सपोर्ट टू ऑडियन्स असेल. धन्यवाद.
नमस्कार. हे विश्वची माझे घर असा पहिला ग्लोबल संदेश ज्यांनी दिला त्या संत ज्ञानेश्वरांनीच जिचं वर्णन अमृत अशी पैजा जिंकणारी असं केलंय त्या मराठी भाषेच्या सर्व सुपुत्रांना, इथं जमलेल्या बंधू भगिनी आणि माझ्या मित्रमैत्रिणींना मी चंद्रकांत कुलकर्णी त्रिवार अभिनंदन करतो आणि सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मिफ्ता म्हणजे मराठी इंटरनॅशनल फिल्म अँड थिएटर अवॉर्ड्स या पहिल्या लवासा मिफ्ता सन्मान सोहळ्याच्या आयोजनाचा मान आपण दुबईकरांनी मिळवला. तेव्हा सर्व दुबईकरांना मराठी चित्रपट आणि रंगभूमीचा मानाचा मुजरा. आपल्या स्वागत आणि आदरातिथ्यानं आम्ही भारावून गेलो आहोत. दादासाहेब फाळके या मराठी माणसानं भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. पण त्याही आधी 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची स्थापना केली. या दोन्ही कला मिळून 150 वर्षांहूनही अधिकचा काळ आज होऊन गेलाय. कालानुरूप त्यात अनेक चढ उतार आले, पण उत्तरोत्तर या दोन्हीही कला अधिक नव्या, अधिक ताज्या आणि वैश्विक बनत गेल्या. त्याचंच एक मूर्त रूप म्हणजे मिफ्ताचा हा आजचा पहिला वहिला सोहळा. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार तंत्रज्ञांचा जगभर विखुरलेल्या आपल्यासारख्या रसिक मराठी जनांसोबत परदेशातील भारतीय रसिकांनी सन्मान करावा, तिथं आपल्या कलांचं दर्शन घडावं या हेतूनच हे आयोजन आणि हेच याचं प्रयोजन. या मिफ्ता सोहळ्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच मराठी नाटक आणि चित्रपट क्षेत्रातले सगळेच जण एका छत्राखाली आले आणि एकत्र येऊन मराठी कला जगताची एक सांस्कृतिक शक्ती आज उभी राहते. आणि अर्थातच याची दखल देश आणि परदेशातील सांस्कृतिक कला विश्वाला घ्यावी लागणार आहे. तेव्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात सुरू करूया आजचा पहिला लवासा मिफ्ता अवॉर्ड सोहळा. धन्यवाद. विशाल अन प्रचंड तू, येऊनी वादळे उभा अजिंक्य तू, अखंड तू. माय माऊली तुला पिता तुलाच मान तू, रक्षणी तुझ्या सदा कुशाल प्राण अर्पितो. विराट तू अफाट तू, विशाल अन प्रचंड तू, येऊनी वादळे उभा अजिंक्य तू, अखंड तू. सह्याद्रीचे तशी पहाडी छाती, जोश तांबड्या मातीचा जणू टिळा दिसे ललाटी. कडे रांगडे सह्याद्रीचे तशी पहाडी छाती, जोश तांबड्या मातीचा जणू टिळा दिसे ललाटी. गगनगता इतिहासाच्या अंगावरती जय महाराष्ट्र माझा, गंगा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. नाचत रंगनी गणुबा हो गवारीच्या आरती. या नाचत रंगनी गणुबा हो गवारीच्या आरती. गवारीच्या आरती, गवारीच्या आरती, गवारीच्या आरती, गवारीच्या रंगनी
हे आधी नमन देवाला करतो देवाला करतो आधी नमन देवाला करतो तुम्हा वंदितो वाडा गातो डफावर थापवता देतो डफावर थापवता देतो शिवबाची शौर्य गाथा गातो मर्दाला मुजरा पहिला करीतो मर्दाला मुजरा पहिला करीतो मर्दाला मुजरा पहिला करीतो छत्रपती सिंहाचा छावा छत्रपती सिंहाचा छावा गनिमी कावा खेळला दुष्ट दुश्मनाशी भले भले लोळविले मातीशी धडक दिली दिल्लीच्या तख्ताशी धडक दिली दिल्लीच्या तख्ताशी धडक दिली दिल्लीच्या तख्ताशी पडे पवाडे नाती हे गुणगान तळहातावर शिर घेऊन लढले जे बेभान वीराच्या त्या बलिदानाला मुजरा हा मानाचा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा श्यामचा शिवशंभू राजा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय 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 महाराष्ट्र. नमस्कार. नमस्कार. लवासा मिफ्ताच्या भव्य सोहळ्यात मी महेश मांजरेकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याकडे कोणेके काळी समुद्र पार करणे म्हणजे पाप मानलं जायचं. कोलंबसची बायको जर मराठी असती तर काय झालं असतं असा विचार करा. तो जगाच्या सफरीवर निघण्यासाठी उंबरा ओलांडण्याच्या आत तिने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली असती. कुठे निघालात, कधी येणार, एकटेच जाताय की सोबत कोणी आहे, काय जेवणार, कुठे जेवणार, झोपणार कुठे, एकटेच. बिचारा कोलंबस म्हणाला असता, मरोती जगाची सफर, मी राहतो इथेच तुझ्यासोबत. पण आता अशी स्थिती नाहीये.
आता मराठी माणूस सिलिकॉन व्हॅलीपासून अरब देशांपर्यंत आपली जरब बसवणे. 7 समुद्रापार महाराष्ट्राचा झेंडा दिमाखाने फडकतोय. प्रत्येक क्षेत्रात मराठी माणूस आघाडीवर आहे. ज्ञानपीठकार विंदा करंदीकरांपासून आपल्या दैवी आवाजाने साऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवणारे लता मंगेशकर, आशा भोसले, क्रिकेट विश्व गाजवणारे सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर पासून विख्यात शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि महासंगणकाला जन्म देणाऱ्या विजय भटकरांपर्यंत, बाबा आमटे, पु ल देशपांडे, व्ही शांताराम, नावं तरी किती आणि कुणाकुणाची घेऊ. मराठी चित्रपट आज ऑस्करपर्यंत जाऊन पोहोचलाय. मराठी नाटक धुळे जळगावची सीमा ओलांडून लंडन, अमेरिका, दुबईचे दौरे करू लागलाय. मग या कलावंतांचा सन्मान परदेशात का होऊ नये या विचारानेच लवासा मिफ्ता अवॉर्डचा हा घाट घातला. ही कल्पना मनात आली आणि मराठी नाटक चित्रपट क्षेत्रातील सगळे कलावंत, माझे शिलेदार झपाटून कामाला लागले. हिंदी चित्रपटसृष्टीलाही याची चाहूल लागली. सलमान खानने लवासा मिफ्ता वेबसाईटचं उद्घाटन केलं, नाना पाटेकरांनी स्मृतिचिन्हाचं अनावरण केलं आणि आज भारतीय चित्रपटसृष्टीचे शहंशाह अमिताभ बच्चन आपलं कौतुक करायला प्रत्यक्षात तिथे उपस्थित राहणार आहेत. लवासा मिफ्ता अवॉर्डची कल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी सर्वात मोठा हातभार लागला तो राजा राणीचा. राजा राणीच्या अभिजित पाटलांचा उत्साह आणि झपाटा अवर्णनीय आहे. असाच भक्कम आधार दिला लवासा सिटीनं. लवासा या नावाने महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यापासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर एक अशी स्वप्नील नगरी बसते आहे जिथे थोरांपासून लहानांपर्यंत, श्रीमंतांपासून सर्वसामान्यांपर्यंत सारे निसर्गाच्या सान्निध्यात आणि जगण्याच्या सर्व सुखसुखींचा लाभ घेत आनंदाने राहू शकतात. हा सोहळा जगभरच्या रसिकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी झी मराठी वाहिनीने ज्या तत्परतेने सहकार्याचा हात पुढे केला त्याला आमचा सर्वांचा सलाम. इतर दूरचित्रवाणी वाहिन्यांनी आणि सर्वच वृत्तपत्रांनी हा सोहळा उचलून धरला आहे. याशिवाय लागूबंधू मोतीवाले, लॅब इंडिया, रविराज अहिरराव, सेंट अँजेलोस कॉम्प्युटर एज्युकेशन, ऑरेंजन या सर्वांनीच खूप मोठी मदत या सोहळ्याला दिली आहे, जिचे मोल शब्दात सांगणं कठीण आहे. या सर्वांच्या खांद्यावर आज लवासा मिफ्ता सोहळा उभा आहे. प्रत्येकाच्या विटेतून भव्य सेतू उभा राहिला आहे. तुम्हा सर्व रसिकांच्या साथीने आज त्यावर मराठी कला विश्वाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. मीच आहे तुमचा आदर्श नेता. या बघा, बांधू गेलो टॉवर आणि बुड्याजवळ तो निसटलो वावर. दुबईत जाऊन फक्त हवालदाराच्या पोराचंच करिअर होतं, यात काही दाऊदच नाही. इथल्या मुलीशी लग्न करून इथं सेटल होणार का? हो. तिकडे मुंबईत जय श्रीराम, इथे दुबईत जय दिराम. अमितजींचं आगमन झालेलं आहे. तरी नाही धीर सांडला. अरे मेला तर दाव देऊन जातो चिपळूण, आत त्याची खबर लागते काय कोणाला? तुमच्या गिरणीचा बाजू दे भोंगा, मला जाऊ द्या न घरी. वाजल्याची भारा तुम्हावर केली मी मर्जी बहार. नमस्कार. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे. काय कालवा काय चाललाय? विमानतळ आहे का राज्याचं विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आहे? एकदम सायलेन्स. शट अप, कीप इट अप. काय चाओस लावलाय? तुम्हाला किओस म्हणायचंय का? केव्हाच म्हणलं मी ते.
अरे आम्ही पण कवाचा दिलाय. हा सकाळ सकाळच काय झालं, फाट्याला उठलो आणि रत्नागिरीतनं गाडी पकडली, मुंबईला जाणार. मुंबई सेंट्रलला उतरलो, पण दिवसभरात बाहेर पडली नाही गाडीचे. मी वाजरा कुचमायला झालं मला. काय समजलं? अरे तुझ्याकडे मंत्री किती आणि तू बोलतोस किती? जायला पश्चिम महाराष्ट्रामुळे दुसऱ्याचा आवाज बंद झाला. एक मिनिट, आपण इथं कायले जमलो याचं मला पहिले विदर्भासहित स्पष्टीकरण द्या. संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. अरे हो, पण त्यासाठी आधी आपला नेता निवडा. मीच आहे तुमचा आदर्श नेता. त्या बघा का म्हणतात ना, बांधू गेलो टॉवर आणि बुड्याजवळ तो निसटलो वावर. म्हणजे कोणाकडे माहिती? हे असं तुम्ही मध्येच पचकता आणि पचका झाला की खसकता. ऐका मुद्द्यावर या. नमुनाच घडाभर तेल नको. तेलाची काळजी तुम्ही करू नका, तेलाची काळजी तुम्ही करू नका. म्हणजे आता आपण दुबईत जाणार आहे ना, दुबईत तेलाच्या 22 बावी आहेत. मी तुम्हाला सांगतो, तेल खावा, तेल पिवा, तेलाने आंघोळ करा, तेल लावून तुम्ही मारील आता मारील. अरे ह्या टीमचा लीडर म्हणून मी काही महत्वाच्या सूचना तुम्हाला करीत आहे. ऐका, महत्वाच्या सूचना. गोंधळ करायचा नाही, व्यवस्थित जायचं, सगळ्यांनी डिसिप्लिन पाळायचा. यांनी आमचं नेतृत्व हिसकावून घेतलं. मग तुम्हालाच तेवढा अधिकार आहे का? एखाद्याचा रुमाल काढून घ्या, तशी खुर्ची काढून घेतली तुम्ही आमची. याला काय अर्थ आहे? म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचाच मागताय होय राजकारणावर? चांद्यापासून बांद्यापर्यंत फक्त पश्चिम महाराष्ट्राची सत्ता? हो, कारण आमच्याकडे पवार आहे. पॉवर आहे म्हणून सत्ता आहे. अबे काय धिंगाणा लावला बे तुम्ही? अबे जरा मुद्द्याचं उद्या ना काहीतरी. अरे काय रे काय चाललंय तुमचं? हा, तिकडे दुबईत जाऊन अशी एकमेकांची उणीधणी काढत बसणार आहात का? मग अरे तुमच्या या दुर्गुणामुळेच कुणीही बाहेरचा येतो आणि महाराष्ट्र आम्ही घडवला म्हणून मिरवतो. हा, अरे असं काय करता? अटके पार झेंडा रोवणारे आपण. मराठीचा आवाज वाढवायला गेलो तो अटकेत जातो. शके 1857 साली पगडीला आवरा, पगडी चालले टोप्यांच्या कालात. तिच्या असला काय चाललंय काय तुमचा? तिकडे येऊन पोखल बांबूचे पटके दिले की गाला? आवरा केल्याने फुकट गेला असं व्हायचं. इकडे काय नाट्य संमेलन आहे का साहित्य संमेलन आहे? नको ते भरभरायला. विमान कधी पण उरल माहितीये काय? काय विमान कधी पण उडताला? त्याचा टायमिंग फिक्स नाही. मग आमची मालवण ते मुंबई एसटी भरी बरगडीन चेंबून निघता, पण टायमाक निघता. हो, तुम्ही त्या एसटीत ना आधी बाहेर या. आणि तेवढ्यात एसटी सुटली. मग मी ह्या करू पण कधी गाडीच्या खाली उतरणार नाही. अरे हे काहीच नाही. मागल्या टायमाला मी निघालो होतो गणपती पुण्याला. काय नाही निघालो हातखांब्याच्या फाट्यावर एसटी थांबली म्हणून हातभर मधला खांबा घ्यावा. इथं असं काही होणार नाही. मुंबईत चढायचं आणि दुबईत उतरायचा. पण विमानात चरणे एवढी देतात. चरण्या एवढी नाही देत, चढण्या एवढी देतात. मल्ल्या चरणे एवढी. तुला चरण्यासाठी मल्ल्यांना सांगून पाईप लावावं लागतील विमानात. अरे आपण चाललोय कशासाठी? का मग तुलाच माहित नाही आणि तू आमचा लीडर होऊन राहिला.